हाय गाईज, आज आपण बनवणार आहे चिकन. 1 किलो चिकन आहे आणि त्याच्यात पोपटी आपण कसा बनवणार आहे तो पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की त्याच्यामध्ये चिकन कसं बनवायचं. ठीक आहे, तर आपण 1 किलो चिकन घेतलंय आणि आता मिक्सर सुरू केलं आहे. हाय गाईज, आज आपण पोपटी कशी बनवायची ना ते दाखवतो तुम्हाला की तुम्ही कधी पोपटी बनवू शकता की नंतर हा व्हिडिओ बघून तुम्ही पोपटी बनवू शकता. तर तुम्ही 1 किलो चिकन घ्या. 1 किलो चिकन मध्ये आपण काय काय टाकायचंय ते पहिले बघूया. तर त्याच्यामध्ये 1 किलो चिकन मध्ये तुम्ही पहिला दही टाका. त्याच्यामध्ये दही घ्या. पहिला लिंबू पिला, त्याच्यामध्ये लिंबू पिल्यानंतर दही घ्या. कारण की दही मध्ये जर टाकलात तर त्याला एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासाचा टायमिंग द्या. सर्व झाल्यानंतर आपण पहिलं दही टाकू. आपण दही टाकल्यानंतर त्याच्या चवीनुसार त्याच्यात मीठ पण टाका की आपण 1 किलोची जर आपण पोपटी बनवतोय तर त्याच्या चवीनुसार त्याला मीठ टाका आणि दही 2च डब्बे टाका. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता थोडं. चवीनुसार मीठ टाकू. ठीक आहे, मीठ टाकल्यानंतर जो मसाला आहे आपला रेडवाला मसाला तो टाकून घ्या. जो चिकनवाला जो मसाला आहे, चिकन मसाला, तो पण मी टाकलाय. चिकन मसाला याच्यामध्ये ऑलरेडी जो आम्ही कांदा लसूण जी चटणी असते त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्याच्यामुळे मीठ खूप कमी टाकलंय. आणि लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट. आला लसूणची पेस्ट पूर्ण त्याच्यामध्ये 1 पॅकेट आला लसूणची पेस्ट टाका आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्या. एक जीव करून घ्या त्याचा. हा ना, तर त्याला पूर्ण मिक्स करा. एक चिकन मध्ये पूर्ण जसं त्याच्यामध्ये एक जीव व्हायला पाहिजे. मटन चिकन वगैरे अंबारी बेडगी मसाला जो आहे, लसूण मसाला आहे, तर हा त्याच्यामध्ये मी तिखट का टाका कारण की त्याला कलर येण्यासाठी. तर पूर्ण त्याला मिक्स करून घ्या मित्रांनो. आहे थांब, धीरच नाही घेत. भांबरूट खालती मजबूत करायला नाही पाहिजे. अरे पीस नाही ह्याच्यातच टाक. केळीचं पान, केळीचं पान होता. आणि त्याला हे जो पूर्ण आपण जो मसाला लावल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटाचा त्याला हे करा, मॅरिनेट करा. बरोबर आहे. थोडं आळणी आहे पण थोडं आले नको, खारट नको व्हायला. आई तर याच्यामध्ये थोडं मीठ कमी पडलं होतं, तर आपण पूर्ण मिठाचं त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया आणि त्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. हा आमचा शिकारी आहे. हा शिकारी आहे की बघतोय हा की कोण कधी जातंय आणि मी कधी खातोय. कलर नको यायला त्याच्यामध्ये, काय प्रॉब्लेम नाही. त्या मला आवडते आम्हाला पोपटी.
अहो गेल्या टायमाला बनवले तेव्हा अक्षरशः गण्याची भांड. थोडं तिखट म्हणजे तिखट लागण्यासाठी हा मसाला टाकतोय. हा जो तिखट मसाला आहे. आणि ह्याला पूर्ण आपण आता मॅग्नेट करून ठेवूया. मॅग्नेट ठीक आहे, एक पीसला पूर्ण लागायला पाहिजे त्याचा पूर्ण हा रस्सा. बस. आमचे घेऊ बसतील कोण? तू 2 तास व्हिडिओ बनवशील. जे आहे. तर हा पूर्ण आपला मसाला लावून झालेला आहे. आपण याला 15 ते 20 मिनिटं असं सोडूया आणि बाकीची तयारी करून घेऊया. आपण त्यासाठी काय लागतं, आज मटका आणि जो आपण सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे भांबरूट. हा भांबरूट त्याच्यामध्ये यूज होतो. हा भांबरूटाचा स्मेल येतो. तर हा भांबरूट हा चिकनचा आणि भांबरूटचा स्मेल येतो. आणि त्याच्यामध्ये शेंगा वालाच्या शेंगा पण टाकल्या जातात. तर आपण 15 मिनिटानंतर जसं ते मटका आणि त्याच्या मटक्यामध्ये हे आपण सर्व चिकन टाकून त्याच्यानंतर आपण त्याला फायर करूया त्याचा, म्हणजे जाळूया तर ते आग लावूया त्यानंतर होऊन जाईल. तुम्ही बघू शकता कसं ऑलरेडी चिकन मी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे 15-20 मिनटं. हा मॅग्नेट केलं आहे की याच्यामध्ये की 15-20 मिनटं आपण तसं ठेवूया. तर तसं ठेवलं तर ते पूर्ण त्या चिकनला व्यवस्थित त्याचा एक हे लागेल, पूर्ण जो आपण मसाला यूज केला होता तो फ्लेवर होऊन जाईल. तर आपला जे चिकन झालं देणार आहे तर आपली पोपटी रेडी होणार आहे. तर पोपटी रेडी होणार आपण ऑलरेडी 15-20 मिनिटं झालेले आहे. आणि आपण थोडं चिकन चेक करून बघूया की त्याच्यामध्ये मीठ लागलंय का नाही. बटाटे आणले आहे. आई लवकर सरक मधून. कट नाही, कट होत नसतं. आता आत्या बनवते ना. पप्पाच्या हातात 15-20 मिनिटानंतर आपण चेक करतोय की त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे का नाही. तू आता मीठ त्याच्यात आपण 2 बटाटे टाकणार आहे, वेगळं काहीतरी करणार आहे. बास 2 बटाटे मसाला लाव. आईला लावला त्याला चिकन मध्ये घेतला. आम्ही त्या दिवशी एक ह्याला गेलो होतो ना, त्यामुळे त्यांनी मटन मध्ये बटाटे टाकले होते आणि काय लागत होते आगरी ह्याच्यामध्ये. तर आपण पहिला मटका घेणार आहे. मटक्यामध्ये आपण पहिलं भांबरूट टाकणार आहे. ते भांबरूट आपण खाली टाकणार आहे का, कारण की ते आई सांगायला टायमाला आई सांगायला काय टाकलं भांबरूट खाली. आई सांग. आपण खाली पहिला भांबरूट टाकूया. भांबरूट टाकून भांबरूट थोडं टाकूया खाली, कारण की खाली जाळ जास्त लागतो त्याच्यामुळे थोडं जास्त भांबरूट खाली टाकूया आपण. बोलला नाही ना. भांबरूट टाकल्यानंतर आपण शेंगा टाकू त्याच्यात. मीठ टाका शेंगावरती मीठ सोड. बस पप्पा तुम्ही असंच का. पप्पा झालंय. पप्पा व्हिडिओ देत आहे काय. बस हा ते खाऊन बघ काका. हे आपण साइड बाय साइड एक. अरे पण ते पोपटीपेक्षा मस्त लागणार. मीठ टाक मीठ. का खाली आपण ते चिकन नाही का शेंगावरती थोडा भांबरूट टाकलाय.
भांबूड कसा शेंगावरती मग ते चिकन आहे ना. लावली वाट. हा अक्षय चिकन टुवे, हाताला द्यावं. अक्षय टुवे. नाही नाही होत, काय होत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण जे पीस आपण ऑलरेडी 15-20 मिनिटं त्याला मॅग्नेट करण्यासाठी ठेवले होते ते टाकूया त्याच्यामध्ये आणि सर्व पीस व्यवस्थित लावून घेऊया आतमध्ये. नरम बी दोन सर्कल ना. पहिला आपण एक थर लावलंच आहे आणि सेकंड थर लावूया त्याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये नवीन काय बटाटे पण टाकत आहे की लास्ट टाइम आम्ही जे बनवली होती त्याच्यामध्ये बटाटे पण टाकले होते. तर आपण ह्या वेळेस चेक करूया की बटाटे कसे लागतात ते. आता भांगून दे. मी टाकलं ना काय म्हणतो शेंगदाणा टाकलाय मी. आणि टाकू वेगळा थांब नको यातलं. थोडं मीठ टाक. इथे याच्यात जायला नाही तर बस. आणि टाकतो त्याच्यावर कारण तुला टाकायचं ते एकदम फुटून जातात. अंडी टाकूया त्याच्यावर. आपण डायरेक्ट अंडी टाकूया बॉईल अंड. याच्यानंतर आपण एक फुटलं अंड त्याच्यात फुटलं आहे तर हे बनव पोळा बनवायचा भांबरूट. आता ह्याच्यावर आपण पुन्हा भांबरूटाने त्याला हे टाकू का आता एवढेच शेंगा लाव राहिले. खाली त्याच्यावर. हा त्याला शेंगा लाव. लावू का हे टाकू हा. एवढंच राहिलं. थोडंसं मीठ टाक. घे. तुम्ही हे खाणार रस्सा खाणार किती पीस खाणार. तर आता फायनल आपली हा तो घे होता. फायनल होत आहे. तर आपण पूर्ण भांबरूटाने त्याला पॅक करूया. तुम्ही बाबा पोपटी खाणार आहे हो. आग लावूया. पीस केवढं टाकलं पोपटीत. काय ती टाकलं ना. पप्पा खाणार आहेत ना. अक्षयने बनवली पोपटी. पप्पा वापस पोपटीचं नाव नाही घेते त्यावर. आणि त्या ह्या लोकांना दिले बेलदार लोकांना दिली किती रवी ममार आणि अनिता आणि गानिया होता होती त्याला. किती किलो बनवले पप्पा. 2 किलो. मला इथं फोन करतात तिकडं आज पोपटी बनवली. समजा मग पॅक लागतं. पॅक करायला लागलं ते पूर्ण. अजून ते टाकलं होतं ते भांबरूट पुढे. त्याला पाणी लावलं ते घे आता. पाणी लावलं त्याला लावा वरती पूर्ण पॅक करायला लागलं आणते ते. आता पेकलं. कुठे तो टाकलं चालू आहे.
शेंगा बाहेर टाकशील ना. करपले खाली करपले असेल. नसून करा तिला भांबरूट भरला होता ना. शेंगा काढ पहिले थोडक्यात 2-3. झाले बरोबर. शेंगा काढ बाहेर थोडं बघू. कोणती शेंगा काढ? पपई शेंगा बिंगा काहीच टाकत नाही. नुसतं चिकन टाकतो आणि भांबरूट बस. हिला बघा एक खाऊन बघा. हा बघा प्रेम खाऊन बघ. काय आता आहे तसं खायचंच आहे. कच्चे अंडी हे झाली तर काय. आणि पीस पण आहे बघा एका साईडने खरा हे पण झाले. करपले आता झाली पार्टी मध्ये. शिजले ना बरोबर. करपले. करपले पीस उडायला लागले दान दान. नाही आहे झाली चांगली. अशी तरी पाहिजे. गिरड्यापासून चांगली आहे ना. हा काय परवा नुसतं पांढरे फिटू. बटाटा बघ तो पण वाटत चिकन आहे. मस्त झाली पण थोडीशी अजून लवकर काढायला पाहिजे. अजून लवकर काढाय. अशोबत आता पहिले बोलले आता मला नका सांगू ना नंतर खराब झाली तर लगेच पलटी मारणार. चप्पल का नाही घेतली. तिथं काय कपडा बिपरा आहेत पायाला टुकतील माहितीये का.